ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करा। भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा 136वा स्थापन दिवस आज पंढरपुरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। जिजामाता उद्यान येथील हुतात्मा स्मारकाच्या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी पंढरपूर शहर आणि तालुका काँग्रेस कमिटीचे विविध पदाधिकारी, काँग्रेसचे कार्यकर्ते आणि काँग्रेस प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पंढरपूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं आज या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज 136वा वर्धापन दिन या ठिकाणी साजरा करण्यात आला। या ठिकाणी कार्यक्रमाला सोलापूर जिल्हा ओबीसीचे अध्यक्ष तसेच महिला काँग्रेस कमिटी, पंढरपूर शहर युवक काँग्रेस सेवा दल, सोलापूर जिल्हा युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, महिला काँग्रेसचे पदाधिकारी, ज्येष्ठ मार्गदर्शक या सगळ्यांच्या वतीनं आज या ठिकाणी जी वर्धापन दिन साजरा करण्यात आला। काँग्रेस पक्षाची भूमिका ही सर्वप्रथम आज देशापुढं जो विचार चाललेला आहे, एक हुकुमशाही चाललेली आहे, त्याच्या विरोधात पहिल्यापासूनच काँग्रेस पक्ष हा लढत आलेला आहे। ज्यावेळेस ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये आली, त्या ईस्ट इंडिया कंपनीला हटवण्यासाठी काँग्रेस पक्षाने पुढाकार घेऊन आत्ताच सांगितल्याप्रमाणे कलकत्ता इथं पहिल्यांदा काँग्रेसचं अधिवेशन भरलं। त्यामध्ये देशभरातून संपूर्ण मोठमोठे नेते त्या ठिकाणी जमले, एकत्र होऊन काँग्रेस पक्षाची स्थापना केली आणि त्या स्थापनेपासून आज अखेरपर्यंत हा काँग्रेस पक्ष चळवळीतनं काम करत, सर्व कार्यकर्ते हे चळवळीतनं गोरगरीब आणि जनतेसाठी, शेतकऱ्यासाठी काम करणारा हा काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता हा आज अखेरपर्यंत काम करतोय। आपण हे काँग्रेस पक्षाची भूमिका जर बघितली, काँग्रेसच्या नेत्यांनी आजपर्यंत त्याग केलेला आहे, त्यागाची भूमिका पाळणारा हा काँग्रेस आहे। देशासाठी त्याग कुणी केला असेल तर काँग्रेस पक्षाशिवाय अन्य कुठल्याही पक्षांनी केलेलं नाही। त्यामुळे भविष्यामध्ये सुद्धा आम्ही कुठल्याही पराभवाला खचून न जाता भविष्यामध्ये सुद्धा काँग्रेस पक्षाला उभारी देऊन काँग्रेस पक्षाचा प्रत्येक पदाधिकारी हा इथून पुढे भविष्यात आजच्या दिवशी आम्ही आज ठरवलेलं आहे की येणारी नगरपालिकासुद्धा काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर स्वतंत्र काँग्रेसचं पॅनल उभा करून लढवणार आहोत, असा निश्चय या ठिकाणी पंढरपूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं आज वर्धापन दिनाच्या औचित्य साधून आज सर्व काँग्रेस पक्षांनी, कार्यकर्त्यांनी निर्धार केलेला आहे। त्यामुळे येणाऱ्या भविष्य काळामध्ये सुद्धा आपल्याला पंढरपूरपासून, पंढरपूरची दिल्ली तथा घोंगडे गल्ली म्हणतो त्याप्रमाणे पंढरपूरपासून ही सुरुवात केलेली आहे, ते दिल्लीपर्यंत हा काँग्रेसचा झेंडा आम्ही ठेवणार आहोत। त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी आज या ठिकाणी एक दिलानं मनापासून जी इच्छा व्यक्त केली, त्या इच्छेला आम्ही 100% नगरपालिकेमध्ये काँग्रेसचं स्वतंत्र पॅनल उभा करून काँग्रेस पक्षाला उभारी देण्याचं काम ज्येष्ठ मार्गदर्शक आमचे नेते मंडळी सर्व करणार आहेत। त्यामुळं सर्वांनी आज या ठिकाणी उपस्थित राहून काँग्रेस पक्षाच्या 136व्या वर्धापन दिनाला जे काय उपस्थित राहून आपली हाजरी लावली त्याबद्दल सर्वांचे मी आभार व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। पंढरपूर तसेच परिसरातील सर्वांसाठी खुश खबर। आपल्या पंढरपूर मधील अनिकेत टूर्स अँड ट्रॅव्हल्स प्रथमच आपल्या सेवेत दाखल करत आहेत। पंढरपूर कार कॅब 24 तास विनम्र आणि तत्पर तसेच तुमच्या परिवाराची सुरक्षित सेवा देणारी पंढरपूर कार कॅब, पूर्ण AC आणि आरामदायी कार आता आपणास मिळेल पंढरपूर तालुक्या अंतर्गत 30 रुपये किलोमीटर आणि इतरत्र माफक भाड्यात। तेव्हा पंढरपूरकर हो, संपूर्ण AC आणि आरामदायी कार मध्ये पंढरपूर तसेच पंचक्रोशीतील कानाकोपऱ्यात पोहोचण्यासाठी आजच संपर्क करा पंढरपूर कार कॅबला। संपर्क मोबाईल 9169 20 50 50। आता शेतीला द्यायचा असेल वेग तर आणा समृद्धी ट्रॅक्टर्स इथून सोनालिका ट्रॅक्टर 20 HP ते 120 HP पर्यंत सर्व मॉडेल। सोनालिका टायगर 55 चे बुकिंग सुरू। आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर। ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री। सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स, मंगळवेढा, सांगोला आणि मोहोळ, हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे, कॉलेज रोड, पंढरपूर।